साताऱ्याचा इतिहास आहे, साताऱ्यामध्ये समाजकार्य आणि इतके महापुरुष आणि इतकं निघालंय, तर ह्याला घेऊन अशी काही थीम वगैरे आपण ठरवली आहे, अजून काही ठरली आहे का? काय होतं की संयोजकांना त्याच्यामध्ये फारशी भूमिका नसते. महामंडळाची एक रचना आहे, महामंडळानं ती रचना ठरवलेली. पण पूर्वीची जी संमेलन आहेत किंवा साताऱ्याला सुद्धा पूर्वी जे 1993 संमेलन झालेलं होतं, त्यामध्ये सर्व गोष्टी होत्या. म्हणजे नाटक होतं, चांगल्या मुलाखती होत्या, चांगल्या विषयावरचे परिसंवाद होते. तर पूर्वीचं जे संमेलनाचं स्वरूप आहे, त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय मिलिंद जोशींनी घेतला. म्हणजे मागच्या 7-8 संमेलनांमध्ये कुठं नाटक दिसलेलं नाही. तर नाटक सुद्धा आहे. दिवसभर विचार घेतल्यावर रात्री हसायचा सुद्धा कार्यक्रम भारूड आहे किंवा फोक आख्यांसारखा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सगळं दर्शन घडवणारा सुद्धा कार्यक्रम आहे. संमेलनाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे याच्यातलं की पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा एक दुर्मिळ योग हा ह्या संमेलनामध्ये आलेला आहे. 93 साली अभयसिंहराजे भोसले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आता त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष आहेत. म्हणजे एक राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज हा राजा एक तुमच्या स्वागताला उभा असणार आहे. म्हणजे हे आमचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ते स्वतःचं राजे पण विसरून सर्वसामान्य रसिक श्रोत्यांचं स्वागत करताना आपल्याला साताऱ्यात पाहायला मिळतील. त्यामुळे ते एक आमच्या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. आणि साताऱ्यातले जे काही मोठे साहित्यिक आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न मिलिंद जोशी यांनी केलेला आहे की जे साताऱ्याचे आहेत, साताऱ्यात जन्म झालाय आणि महाराष्ट्रभर किंवा देशभर ज्यांची नावं आहेत अशा मंडळींना सुद्धा संमेलनामध्ये निमंत्रित केलं जाणार आहे. अजून पत्रिका निश्चित झालेली नाही, महामंडळाने तिच्यावर शिक्कामोर्तब केलं नसल्यामुळे आपल्याला इथं त्याच्यावर जास्त सांगता येणार नाही. पण सर्व समावेशक जे आपण म्हणतो की सर्व वर्गाला खेचून घेणारं संमेलन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. आणि महत्वाचं काही मागच्या संमेलनांमध्ये गर्दी विषयावर चर्चा झालेली होती, तर तुम्हाला इथं तुडुंब गर्दी बघायला मिळेल. म्हणजे मागच्या वर्षी दिल्ली असल्यामुळे पण बरेच लोकांना दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचता आलं नाही आणि प्रदीर्घ काळानंतर पश्चिम महाराष्ट्रात संमेलन होतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली संमेलन जवळपास 12-13 वर्षात मागच्या झालेलं नाही. ते एक आमचं पश्चिम महाराष्ट्र हा संमेलनाला पूरक ठिकाण आहे. म्हणजे वाचन संस्कृती असेल, व्याख्यानमाला असतील, खूप प्रमाणात परंपरा आहे. त्यामुळं खूप श्रोते ह्या संमेलनाला येतील. आणि संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील हे सुद्धा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत, म्हणजे कोल्हापूरचे आहेत ते. आणि त्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग आहे, तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर संमेलनाला आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बऱ्याच वर्षांनी मिलिंद जोशींनी आम्हाला 4 दिवसाचं संमेलन करायला परवानगी दिली. म्हणजे आता मागची 10 संमेलन ही 3 दिवसाचीच झालेली आहेत. म्हणजे 16 साली मला वाटतं की 15-16ला 4 दिवसाचं संमेलन झालेलं होतं. तर आता हे 4 दिवसाचं एक तर शताब्दी पूर्व संमेलन आहे, त्यामुळे तो 4 दिवसाचा करण्याचा प्रयत्न आहे. भव्य शोभायात्रा, ग्रंथदिंडी मोठ्या प्रमाणावर इथं साताऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अख्खा सातारा तुम्हाला रस्त्यावर ग्रंथदिंडी दिवशी तुम्हाला दिसेल. अख्खा सातारा हे साताऱ्याचं ते वैशिष्ट्य आहे की तुम्हाला अख्खा सातारा रस्त्यावर आलेला दिसेल. आणि आम्ही महत्वाचं काय केलं की सकाळी जी ग्रंथदिंडी होती आणि त्यामुळे मुलांना उन्हामध्ये जावं लागतं, मुलांना उन्हाची झळ बसू नये म्हणून महामंडळानं मिलिंद जोशींनी, सुनीताराजींनी आम्हाला परवानगी दिली की तुम्ही संध्याकाळची ग्रंथदिंडी करा. आणि आदल्या दिवशीच करतोय. म्हणजे मुलांची सुद्धा काळजी किंवा लहान मुलांची सुद्धा काळजी घेण्याचं काम महामंडळाच्या अध्यक्षांनी त्यामध्ये स्वीकारलेलं आहे की बाबा मुलांना सकाळी उन्हात कशाला फिरवायचं, असा सुद्धा एक विचार, म्हणजे सर्वंकष विचार जो आपण म्हणतो. काही छोट्या छोट्या गोष्टीचे ज्या बदल दाखवतात की बाबा कोणीतरी हा विचार केला. कारण आता आम्ही काय केलं की ध्वजारोहण जे असायचं महामंडळाचं ते आदल्या दिवशी घेतलंय, ग्रंथदिंडी आदल्या दिवशी घेतली पूर्वसंध्येला, त्यानंतर कवी कट्ट्याचं उद्घाटन, गझल कट्ट्याचं उद्घाटन हे आदल्या दिवशी घेतलेलं आहे. ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आदल्या दिवशी असतंच नेहमी. आणि संमेलनाच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्ह्यातील जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचा सन्मान आपण संमेलनाच्या पूर्वाध्यक्ष डॉक्टर तारा भावळकर यांच्या हस्ते करतो. तर त्यामुळं आदल्या दिवशीपासूनच वातावरण निर्मिती होईल.
आणि बऱ्याच वेळा काय होतं की त्या गावामध्ये संमेलन होतं पण त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माहित नसतं की नक्की संमेलन काय आहे, कुठं होणार आहे, कोण सहभागी होणार आहेत. तर विनोद कुलकर्णी यांचा संपूर्ण सातारा जिल्हाभर असलेला संपर्क आणि सुनीताराजे सुदैवानी त्या जिल्ह्यातले असल्यामुळं तिथल्या सगळ्या महत्वाच्या शिक्षण संस्था, तिथल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या संस्था, तिथल्या सामाजिक संस्था यांच्याशी या मंडळींचा थेट संपर्क आहे. आणि ग्रामपंचायत ज्या गावामध्ये आहे अशा ठिकाणी सुद्धा संमेलनाचा फलक लागला पाहिजे आणि असं संमेलन होणार आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. हे अनेक शिक्षण संस्थांशी बोललेले आहेत की सगळे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचा वावर तिथे आला पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीने ही खूप एक अविस्मरणीय घटना आहे की अशा प्रकारचं संमेलन झालं, आपण त्याला उपस्थित होतो. तर बऱ्याच वेळा काय व्हायचं की संमेलन हे महामंडळ आणि त्या मैदानापुरतं आणि संयोजकांपुरतंच मर्यादित राहायचं. तो त्या गावाचा किंवा जिल्ह्याचा उत्सव झाला पाहिजे या दृष्टीनं ज्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज होती ती आम्ही सुरुवातीपासून याच्यामध्ये घेतली आहे.